बुद्धिबळपटू डी गुकेशनं नवा इतिहास रचलाय। भारताचा गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरलाय। सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये दोम्माराजू गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनला चेकमेट दिलाय। त्याला हरवत दोम्माराजू गुकेशनं विश्वनाथन आनंदनंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरलेला आहे। विशेष म्हणजे गुकेश हा फक्त 17 वर्षांचा आहे। त्याची बुद्धिबळ खेळातली कामगिरी ही भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरली आहे। सगळ्यात लहान वयाच्या विश्वविजेता होण्याचा विक्रम आता गुकेशच्या नावावर नोंदला गेला आहे। दरम्यान विश्वविजेता ठरल्यानंतर डी गुकेश याच्यावर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। राज ठाकरेंनी सुद्धा गुकेशचं अभिनंदन केले। भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश यांना शब्दशः इतिहास घडवलाय। वयाच्या 18व्या वर्षी जगजेता डिंग लिरेनला हरवत गुकेश विश्वविजेता ठरलाय। डी गुकेश याचं त्याच्या कुटुंबियांचं आणि त्याचं प्रशिक्षकांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनपूर्वक अभिनंदन। कला, विज्ञान आणि खेळ यांचा अद्वितीय संगम असलेला बुद्धिबळाचा हा खेळ भारतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत होऊ दे आणि जगजेत्यांची एक मोठी परंपरा हिंदुस्थानात निर्माण होऊ दे हीच इच्छा, असं ट्विट राज ठाकरेंनी केलं। तर ऐतिहासिक आणि अनुकरणीय असं पंतप्रधानांनी ट्विट केलेलं आहे। गुकेशचे त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन। त्यांच्या अतुलनीय प्रतिभा, कठोर परिश्रम आणि अविचल जिद्द यांचं हे फळ आहे। त्याच्या विजयानं केवळ बुद्धिबळाच्या इतिहासात त्याचं नाव कोरलं नाही, तर लाखो तरुण मनांना मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यास प्रेरित केलंय। त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। सचिन तेंडुलकरनं सुद्धा ट्विट करून अभिनंदन केलेलं आहे गुकेशचं। तुम्ही अंतहीन शक्यतांचं जग उलगडलंय, अभिनंदन। डी गुकेश अवघ्या 18व्या वर्षी 18वा वर्ल्ड चॅम्पियन बनला। विशीच्या पावलावर पाऊल ठेवत तुम्ही आता भारतीय बुद्धिबळातील प्रतिभावंतांच्या पुढील लहरींचे मार्गदर्शन करतात।